नमस्कार मित्रांनो, घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ. सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ नंबर 4. व्हिडिओ नंबर किती? 4. सिंपल प्रेझेंट टेन्स कोणाचा? टू बी, टू डू, टू हॅव, टू डू लिहिलेलं आहे बघा. टू डू, टू डू चा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 और V5 किंवा V1 ला एस प्रत्यय किंवा एस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर साधं समजायचं झालं तर कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लावायचं आणि नंतर जोडायचं ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा अर्थ एखादे नैसर्गिक सत्य, एखाद्याची वर्तमान काळातली सवय किंवा नेहमी होणाऱ्या क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण साधा वर्तमान काळ अर्थात टू डू चा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. हे लक्षात घ्यायचंय तुम्ही. ठीक आहे. तर टू डू चा सिंपल प्रेझेंट टेन्स दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी होत असतो. ठीक आहे. डेली रुटीन सांगण्यासाठी तुम्ही टू डू च्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकता. ठीक आहे. दररोज आपण काय करतो, करता काय करतो हे सांगण्यासाठी आधीचे आपण 3 व्हिडिओ बनवलेले. पहिले तुम्ही ते 3 व्हिडिओ बघायचे आणि नंतर इकडे यायचं. ठीक आहे. जे कोणी डिरेक्ट हा व्हिडिओ बघत आहे त्याला जादा करून समजणार नाही, पण मी रिवाइज म्हणून एक थोडक्यामध्ये ते सांगणार आहे. तिन्ही व्हिडिओचा सार मी या ठिकाणी सांगणार आहे. परंतु पहिला, दुसरा आणि तिसरा हे जर की तुम्ही सिरियल वाईज बघितले तर हा व्हिडिओ तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजून येईल. ठीक आहे. तर चला वेळ न घालवता आपण करूया व्हिडिओची सुरुवात. पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्त्यांबद्दल माहिती दिली होती, दुसऱ्या व्हिडिओमध्ये कर्ता अधिक क्रियापदाबद्दल माहिती दिली होती. तर बघूया. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, वी म्हणजे आपण, आम्ही, दे म्हणजे ते, त्या, ती, अनेक जण, बॉईज म्हणजे मुलं, गर्ल्स म्हणजे मुली. ठीक आहे. या ठिकाणी प्लुरल नाउन आपण घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? प्लुरल नाउन घेऊ शकतो. ठीक आहे. कोणतंही प्लुरल नाव घेऊ शकतो. जसं की गर्ल्स आहे, आपण टीचर्स पण लावू शकतो, पोलीस पण लावू शकतो, पीपल पण लावू शकतो, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, कीप इट हिअर. बघा, आय म्हणजे मी, गो म्हणजे जातो. ठीक आहे. आता गोचा अर्थ ऍक्च्युली जा असा होतो. बघा, गोचा अर्थ काय होतो? गोचा अर्थ होतो जा. गोचा ऍक्च्युली अर्थ काय माहिती का? जा असा अर्थ आहे. क्रियापदाचे 6 रूपे. पहिला असतोय टू गो. टू गो म्हणजे जाणे. टू गो म्हणजे काय? जाणे. दुसरं असतं नुसतं गो. फक्त गो म्हणजे जा. ठीक आहे. दुसरं काय असतं? फक्त गो म्हणजे जा. ठीक आहे. मग गो नंतर वेंट असतं. वेंट म्हणजे गेला. गॉन गेलेला. गोईंग जात आहे. आणि यस प्रत्यय लावला तर पुन्हा येतोय गोज. ठीक आहे. गोज. ठीक आहे. कळतंय का? गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. ठीक आहे. आणि टू गो हे मूळ क्रियापद आहे. याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. ते आपण नंतर बघणार आहोत. एक थोडंसं सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. तर हे जे गो आहे ना, गो प्लस जर कधी बघा डू प्लस गो केलं तर होतं गो. डज प्लस गो केलं तर होतं गोज. ठीक आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं, पुन्हा या व्हिडिओमध्ये तेच सांगतोय की डू आणि गो केलं. डू मध्ये जर गो मध्ये जर कधी डू ऍड केला तर गो होतं. गो मध्ये जर कधी डज ऍड केला तरी गोज होतो. काय होतं? गोज होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो. नकारार्थी वाक्यामध्ये हे क्रियापद बाहेर काढले जातात. जसं की बघा, आय गो मी जातो, पण याचा नकारार्थी काय होतो? आय डू नॉट गो. आय डू नॉट गो मी जात नाही. बघा, या ठिकाणी गो आहे. ठीक आहे, मान्य आहे. होकारार्थी मी जातो. नकारार्थी काय होईल मग? आय नॉट गो असं व्हायला पाहिजे होतं, पण तिथं काय झालेलं आहे? आय डू नॉट गो. का बरं? कारण ह्या गो मधला हा जो गो आहे याच्यामध्ये डू मिक्स असतो. कळालं का? ह्या गो मध्ये काय असतो? डू मिक्स असतो. ज्यावेळेस नकारार्थी वाक्य आपण बनवत असतो त्या ठिकाणी मात्र हा जो गो आहे त्याच्यामध्ये जो डू ऍड केलेला आहे त्याला बाहेर काढावं लागतं. म्हणून नकारार्थी मध्ये तुम्हाला आय डू नॉट गो असंच वाक्य दिसेल. ठीक आहे. कळतंय का? तर हे आपण थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार आहे.
ठीक आहे. तर चला बघूया आपण आता वाक्य. ठीक आहे. तर व्हिडिओ नंबर 4 या ठिकाणी आपण बघत आहो. ठीक आहे. तर आय गो मी जातो, आय कम मी येतो, आय स्पीक मी बोलतो, आय टीच मी शिकवतो, आय लर्न मी शिकतो, आय राईट मी लिहितो, आय टॉक मी बोलतो, आय वर्क मी काम करतो, आय सिट मी बसतो, आय प्ले मी खेळतो, आय ट्राय मी प्रयत्न करतो, आय गेट मी मिळवतो. ठीक आहे. यू गो तू जातो, यू गो तुम्ही जाता, वी गो आपण जातो, दे गो ते जातात, बॉईज गो मुली जातात, गर्ल्स गो मुली जातात. आय कम मी येतो, यू कम तू येतो, यू कम तुम्ही येतो, वी कम आपण येतो, दे कम ते येतात, बॉईज कम मुली येतात, गर्ल्स कम मुली येतात. ठीक आहे. स्पीक घेतलं, आय स्पीक मी बोलतो, यू स्पीक तू बोलतो, यू स्पीक तू बोलतो, ही स्पीक तो बोल, ही नाही घ्यायचं अजून. ठीक आहे. तर वी स्पीक आपण बोलतो, दे स्पीक ते बोलतात, बॉय स्पीक मुले बोलतात, गर्ल स्पीक मुले बोलतात. आपण हे बघा, तुम्ही घरी हा सराव बोट दाखवून पण करू शकता. बघा, आय स्पीक मी बोलतो, यू स्पीक तू बोलतो, यू स्पीक तुम्ही बोलता, वी स्पीक आपण बोलतो, दे स्पीक ते बोलतात, बॉय स्पीक मुले बोलतात, गर्ल स्पीक मुली बोलतात. असं हातवारी करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. समजलं? ठीक आहे. तर बघा, आय गो मी जातो, आय कम मी येतो, आय स्पीक मी बोलतो, आय टीच मी शिकवतो, आय राईट मी लिहितो. हे झालं. यू गो तू जातो, यू गो तू जातो, यू कम तू येतो, यू स्पीक तू बोलतो, यू राईट तू लिहितो. बघा, हा पहिला जो यू हा एकवचनी तू याचा अर्थ होतो तुम्ही, याचा अर्थ होतो तू. कळलं? आता पुढे आपण काय शिकलो? आय गो, आय गोचा अर्थ मी जातो. ठीक आहे. असं आपण बघितलं. पण आता व्हिडिओ आपण वाक्य वाढवणार आहोत, म्हणजे मी स्ट्रक्चर मध्ये बदल करणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी जोडलं विथ, काय जोडलं या ठिकाणी? विथ जोडलं. आय गो विथ, मी सोबत जातो, आय गो विथ. ठीक आहे. माग बघितलं तर आय गो विथ यू, मी तुझ्या सोबत जातो. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत, थोडंसं आणखी मोठं करणार आहे, कारण हे आहे स्ट्रक्चर नंबर 4 आणि व्हिडिओ नंबर 4. ठीक आहे. बघा, तर आय गो विथ, बघा या ठिकाणी मी लावणार माय, हिज, हर, युअर, युअर, ओ यू आर, आवर, टी एच आर, टी एच ई आय आर, देअर. ठीक आहे. या ठिकाणी बघा मी काय करतोय आता. या ठिकाणी अजून एक लिहू शकतो, सागर्स. ठीक आहे. कोणाचंही नाव या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघा, आय गो मी जातो, आय गो विथ माय, मी माझ्यासोबत जातो, विथ माय. आता याच्यानंतर आपण नाऊन टाकू शकतो. ठीक आहे. प्रोनाऊन टाकू शकतो, विथ माय, माय लिहिलेलं आहे ना, विथ माय. याच्यानंतर आपण टाकू शकतो फ्रेंड, FRIEND, विथ माय फ्रेंड, विथ माय ब्रदर. ठीक आहे. विथ माय सिस्टर, विथ माय अंकल, विथ माय आंटी, AUNTY आंटी, याला तुम्ही AUNT आंट सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर विथ माय फादर म्हणू शकता, विथ माय मदर म्हणू शकता, विथ माय ब्रदर झालं, सिस्टर झालं, अंकल झालं, सन म्हणू शकता. या ठिकाणी डॉटर लावू शकता, DAUGHTER, डॉटर लावू शकता. ठीक आहे. सन लावू शकता, डॉटर लावू शकता. तुम्ही ग्रँड फादर लावू शकता किंवा ग्रँडअप्पा म्हणा, GRAND, ग्रँड फादर. ठीक आहे. ग्रँड फादरला ग्रँडअप्पा सुद्धा म्हणतात. ग्रँड मदर, GRAND, ग्रँड मदर, MOTHER. ठीक आहे. ग्रँड मदर. त्यानंतर ग्रँड सन लावू शकता, ग्रँड सन. ठीक आहे. ग्रँड डॉटर, हे शब्द एकच आहे, वेगळे नाही. GRAND DAUGHTER. ठीक आहे. एकच आहे. ठीक आहे. ग्रँड डॉटर आहे. त्यानंतर स्टेप पण लावू शकता तुम्ही, स्टेप सन, स्टेप सन, सावत्र भाऊ. ठीक आहे. सावत्र मुलगा, स्टेप डॉटर. ठीक आहे. स्टेप सन लावू शकता, DAUGHTER, डॉटर लावू शकता, स्टेप डॉटर. ठीक आहे. स्टेप फादर लावू शकता, स्टेप मदर लावू शकता. ठीक आहे. आता जागा नाही राहिली म्हणून मी या ठिकाणी लिहित नाही. चला बघूया आता वाक्य कसं बनत आहे. स्ट्रक्चर मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. स्ट्रक्चर मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आता फक्त काय करायचं, तुम्ही या स्ट्रक्चरचा सराव करायचा आणि मोकार काय बोलायचे, वाक्य बोलायचे. स्ट्रक्चरचा सराव करून, या स्ट्रक्चरचा सराव करून तुम्ही हजारो वाक्य बनवू शकता मित्रांनो. हजारो वाक्य म्हणतोय आम्ही.
या स्ट्रक्चरचा वापर करून हजारो वाक्य तुम्ही बनवू शकता, म्हणू शकता. ऑटोमॅटिक तुमच्या तोंडात येतील. जर कधी मी सांगितल्याप्रमाणे जर कधी तुम्ही सराव केला तर निश्चितपणे तुम्हाला इंग्रजी येणार. नुसती इंग्रजी येणार नाही, तुम्ही बोलू शकता, लिहू शकता. त्याचप्रमाणे हे ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट सुद्धा तुमचे या ठिकाणी क्लिअर होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मी सांगतोय की फक्त काय करा, व्हिडिओला लाईक करा, चांगला वाटला तर शेअर करा, वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे काय माहिती का, जसं आपण इंस्टाग्राम मध्ये फॉलो करतो, फेसबुक मध्ये फॉलो करतो की नाही, फॉलो केल्याने काय होतं, आपल्याला त्या अकाउंट मधले व्हिडिओ दिसायला लागतात. तसं जर का तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर नका करू. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला कोणालाही शेअर करू शकता आणि त्यांचं सुद्धा ज्ञान इंग्रजीमध्ये वाढवू शकता आणि इंग्रजीमध्ये सर्वांना बोलता यावं यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर चला, वेळ आपल्याला वाया घालवायची नाही. डोंट वेस्ट टाइम. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट नाव. आय म्हणजे मी, गो म्हणजे जातो. ठीक आहे. या ठिकाणी मी इथं वाक्य सुद्धा लिहितो. ठीक आहे. बघा, आय म्हणजे मी, गो म्हणजे जातो. आय गो नंतर काय बघा, आय गो सोबत हे बघा, तुम्हाला हे कळतंय का, या आय सोबत सर्व क्रियापद लावायचे, या यू सोबत हे सर्व क्रियापद लावायचे, दुसऱ्या यू सोबत हे सर्व क्रियापद लावायचे, वी सोबत सर्व क्रियापद, दे सोबत सर्व क्रियापद, बॉईज सोबत सर्व क्रियापद आणि गर्ल्स सोबत सर्व क्रियापद. इथे तुम्ही नाउन चेंज सुद्धा करू शकता. त्यानंतर ठीक आहे, आय गो घेतला, गो नंतर विथ, या गो सोबत विथ, कम सोबत विथ, स्पीक सोबत विथ, राईट सोबत विथ, टॉक सोबत विथ, वर्क सोबत विथ, सर्व क्रियापदांसोबत विथ कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर विथ सोबत माय लावा, हीज लावू शकता, हर लावू शकता, युअर लावू शकता, युअर लावू शकता, और लावू शकता, देअर लावू शकता, सागर्स, राम, सीतास, गीतास, लतास. ओके, वॉट एव्हर यू वॉन्ट टू speak about. Okay, so you can keep it there. Okay, then I, माय सोबत तुम्ही फ्रेंड घेऊ शकता, माय सोबत ब्रदर, माय सोबत सिस्टर, अंकल, डॉटर, ग्रँडसन, ग्रँडमदर, स्टेप फादर, ब्रदर, वाईफ, हजबंड, हबी, काही पण लावा. ओके, तर साध्या पद्धतीने आपण इंग्रजी या ठिकाणी शिकत आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, चला, तुम्हाला याचा अर्थ कळत नसेल, माय ही जर काय, तर याचा अर्थ या ठिकाणी मी लिहून दिलेला आहे. माय म्हणजे माझा, माझी, माझे, युआर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, दुसरा युआर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे, आवर म्हणजे आमचा, आमचे, आमचे, आपला, आपले, आपले, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. कळतंय का? अजून कोणी आहे का? हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. समजलं का? कळतंय का? चला मग बघूया. आय गो मी जातो, आय गो विथ, आय गो विथ मी सोबत जातो. कोणाच्या? माय म्हणजे माझ्या. आय गो विथ माय फ्रेंड, या फारा ईएनडी फ्रेंड. बघा, आय गो मी जातो विथ माय फ्रेंड, विथ माय फ्रेंड, विथ म्हणजे सोबत, कोणाच्या सोबत? माय म्हणजे माझ्या, कोणाच्या? माझ्या मित्राच्या. माय फ्रेंड माझ्या मित्राच्या सोबत कोण जातं? मी जातो. आय गो विथ माय फ्रेंड, मी माझ्या मित्राच्या सोबत जातो. झालं का नाही वाक्य? सोपं आहे ना, काहीच अवघड नाही. फक्त लक्ष दिलं ना तर कोणाला पण येईल. अवघड काहीच नाही. कळालं का? आपली पद्धतच अशी आहे, अवघडाला ठेवायचंच नाही. एकदम सोप्यातली सोपी पद्धत. आय गो मी जातो, आय गो विथ माय फ्रेंड माझा मित्र, आय गो विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्रासोबत जातो, विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत. हे बघा, विथ माय फ्रेंड माझ्या मित्रासोबत, विथ हिज फ्रेंड त्याच्या मित्रासोबत, विथ हर फ्रेंड तिच्या मित्रासोबत, विथ युअर फ्रेंड तुझ्या मित्रासोबत, विथ युअर फ्रेंड तुमच्या मित्रासोबत, विथ आवर फ्रेंड आपल्या मित्रासोबत, आमच्या मित्रासोबत, विथ डिअर फ्रेंड त्यांच्या मित्रासोबत, विथ सागर्स फ्रेंड सागरच्या मित्रासोबत. कळतंय का? फ्रेंड काढा, ब्रदर टाका. विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत, विथ माय सिस्टर माझ्या बहिणीसोबत, विथ माय अंकल माझ्या काकासोबत, मामासोबत, आत्याच्या नवऱ्यासोबत. ठीक आहे. विथ माय आंटी माझ्या आत्यासोबत, काकी सोबत, मावशी सोबत. ठीक आहे. विथ माय फादर माझ्या वडिलांसोबत, विथ माय मदर माझ्या आईसोबत, विथ माय सन माझ्या मुलासोबत, विथ माय डॉटर माझ्या
मुलीसोबत विथ माय ग्रँड फादर और ग्रँड अप्पा. माझ्या आजोबांसोबत विथ माय ग्रँड मा और ग्रँड मदर. माझ्या आजीसोबत विथ माय ग्रँड सन. माझ्या नातवासोबत विथ माय ग्रँड डॉटर. माझ्या नातीसोबत विथ माय नीस. माझ्या पुतणीसोबत विथ माय नेव्ह्यू. NEPHEW, नेफ्यू नाही, नेव्ह्यू. माझ्या पुतण्यासोबत विथ माय ग्रँड सन. माझ्या नातवासोबत विथ माय ग्रँड डॉटर. माझ्या नातीसोबत विथ माय स्टेप फादर. माझ्या सावत्र वडिलांसोबत विथ माय स्टेप मदर. माझ्या सावत्र आईसोबत विथ माय स्टेप डॉटर. माझ्या सावत्र मुलीसोबत विथ माय स्टेप सन. माझ्या सावत्र मुलासोबत विथ माय स्टेप सिस्टर. माझ्या सावत्र बहिणीसोबत विथ माय स्टेप ब्रदर. माझ्या सावत्र भावासोबत विथ माय बिलोड. माझ्या मित्रासोबत विथ माय लव. माझ्या प्रियकरासोबत विथ माय लवर. माझ्या प्रियकरासोबत विथ माय लवर. माझ्या प्रियसी सोबत विथ माय हजबंड. माझ्या नवऱ्यासोबत विथ माय वाईफ. माझ्या बायकोसोबत. हजबंडला हबी पण म्हणतात, विथ माय हबी. विथ माय हबी टाकतो बघा पुरी. विथ माय हबी. माझ्या नवऱ्यासोबत. ओके, व्हॉट एव्हर इट बी. ओके, इकडे लक्ष द्या. आय गो, मी जातो. आय गो विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत जातो. आय गो विथ माय ब्रदर. माझ्या भावासोबत जातो. आय गो विथ माय सिस्टर. माझ्या बहिणीसोबत जातो. आय गो विथ माय अंकल. माझ्या काकासोबत जातो. आय गो विथ माय आंटी. माझ्या काकी सोबत जातो. मावशीसोबत जातो. आत्यासोबत जातो. आंटीला आंट पण म्हणतात, ठीक आहे. आय गो विथ माय फादर. माझ्या वडिलांसोबत जातो मी. आय गो विथ माय फादर. मी माझ्या वडिलांसोबत जातो. आय गो विथ माय मदर. मी माझ्या आईसोबत जातो. आय गो विथ माय सन. मी माझ्या मुलासोबत जातो. आय गो विथ माय डॉटर. मी माझ्या मुलीसोबत जातो. आय गो विथ माय सन. मी माझ्या मुलासोबत जातो. आय गो विथ माय ग्रँड फादर. मी माझ्या आजोबांसोबत जातो. आय गो विथ माय ग्रँड मदर. मी माझ्या आजीसोबत जातो. आय गो विथ माय ग्रँड सन. मी माझ्या नातवासोबत जातो. आय गो विथ माय ग्रँड डॉटर. मी माझ्या नातीसोबत जातो. आय गो विथ माय स्टेप सन. मी माझ्या सावत्र मुलासोबत जातो. कळतंय का? आय गो विथ माय हजबंड. मी माझ्या नवऱ्यासोबत जातो. जाते म्हणणार जातो नाही. ओके. आय गो विथ माय वाईफ. मी माझ्या बायकोसोबत जातो. कळलं का? कळलं का? मग कुठं अजून बी याला वाढीत येतं. अजून पण याला वाढीत येतं. बघा, आय गो विथ माय फ्रेंड. माझ्या मित्रासोबत जातो. आय गो विथ माय फ्रेंड इन द स्कूल. कळतंय का? बघा आता, आय गो विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत जातो. आय गो विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत जातो. इन द स्कूल. शाळेमध्ये. आय गो विथ माय फ्रेंड इन द स्कूल. मी माझ्या मित्रासोबत शाळेत जातो. आय गो विथ हिज फ्रेंड इन द स्कूल. मी त्याच्या मित्रासोबत शाळेमध्ये जातो. कळलं का? आय गो विथ हर फ्रेंड इन द स्कूल. मी तिच्या मित्रासोबत शाळेत जातो. आय गो विथ युअर फ्रेंड इन द स्कूल. मी तुझ्या मित्रासोबत शाळेत जातो. आय गो विथ युअर फ्रेंड इन द स्कूल. मी तुमच्या मित्रासोबत शाळेत जातो. कळतंय का? वेगळं पण, ठीक आहे. आय गोच नाही, आय कम पण टाकू शकतो ना. आय कम, मी येतो. आय कम, मी येतो. आय कम विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत येतो. आय कम विथ माय फ्रेंड इन द स्कूल. मी शाळेत माझ्या मित्रासोबत येतो. कळतंय का? आय कम विथ हिज फ्रेंड इन द स्कूल. आय कम विथ हिज फ्रेंड इन द स्कूल. मी त्याच्या मित्रासोबत शाळेत येतो. कम टाकलं तर येतो. गो टाकलं तर जातो. किती सोपं. आय स्पीक विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रांसोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड. मी माझ्या मित्रासोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड इन द स्कूल. मी शाळेत माझ्या मित्रासोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड इन द गार्डन. मी गार्डन मध्ये माझ्या मित्रासोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड ऑन व्हॉट्सअप. मी व्हॉट्सअप वर माझ्या मित्रांसोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड ऑन टेलिग्राम. मी टेलिग्राम वर माझ्या मित्रांसोबत बोलतो. आय स्पीक विथ माय फ्रेंड इन द ऑन द इंस्टाग्राम. मी माझ्या मित्रांसोबत इंस्टाग्राम वर बोलतो. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू स्पीक इझिली. देर इज नो प्रॉब्लेम इन इट. गॉट इट? It's very easy to speak English. It's very easy.
But when it is easy, when you follow me, when you watch my all videos, then it will be very easy for you, my dear friends and my dear students. Okay, so follow me and learn from me and acquire knowledge, build your vocabulary as well as your speaking language. Did you understand? Are you getting my point, dear students? And then let's watch this video. Okay. So we can make any sentence by using any subject, any verb. Okay. And you can place there any object. No problem at all. Okay. कळत नसेल शिकू राहिले ना तुम्ही हा. मग बद्दल घ्या बॉईज घेऊ बॉईज घेऊ ओके बॉईज गो मुले जातात विथ माय फ्रेंड बॉईज माझ्या मित्रासोबत जातात पुढे जातात इन द स्कूल शाळेत जातात बॉईज गो विथ सागरच फ्रेंड इन द स्कूल मुले शाळेमध्ये सागरच्या मित्रांसोबत जातात किंवा सागरच्या मित्रांसोबत मुले शाळेत जातात असंही म्हटलं तरी चालतं मराठीत इकडून तिकडे घ्या तिकडून इकडे घ्या कसंही घ्या काही प्रॉब्लेम नाही ओके गॉट इट ओके तर कोणतंही आपण या ठिकाणी घेऊ शकतो आपण हे बदलू मग हे बदलू मग हे बदलू वेगवेगळं बदलू ठीक आहे आय गो विथ माय फ्रेंड इन द स्कूल मी माझ्या मित्रांसोबत शाळेत जातो यू गो इन द स्कूल विथ हिज फ्रेंड तू त्याच्या मित्रासोबत शाळेत जातो यू गो विथ हर फ्रेंड इन द स्कूल तू तिच्या मित्रासोबत शाळेत जातो हे पण बदलायचं का बदलू शकतो वी गो आम्ही जातो वी गो विथ युअर ब्रदर इन द स्कूल आम्ही तुझ्या भावासोबत शाळेमध्ये जातो ठीक आहे दे गो कायला दे स्पीक ते बोलतात दे स्पीक विथ आवर दे स्पीक विथ आवर अंकल ते आमच्या काकांसोबत बोलतात दे स्पीक विथ आवर अंकल इन द इव्हिनिंग ते आमच्या काकासोबत संध्याकाळी बोलतात गर्ल्स गो गर्ल्स गो विथ आवर टीचर फॉर रनिंग मुली आमच्या शिक्षकांसोबत रनिंगला जातात कळतंय का चेंज करायचं दे सीट ते बसतात दे सीट विथ देअर दे सीट विथ देअर कोणतं टाकू कोणतंही घेऊ शकतो कोणतंही कोणतंही घेऊ शकतो देअर सन दे सीट विथ देअर सन ते त्यांच्या मुलासोबत बसतात दे सीट विथ देअर डॉटर ते त्यांच्या मुलीसोबत बसतात ठीक आहे काही पण एनिथिंग काही बनवा ठीक आहे परंतु प्रॅक्टिस मात्र करा कशी करणार नीट बघा आय गो विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्रासोबत जातो आय गो विथ हिज फ्रेंड मी त्याच्या मित्रासोबत जातो आय गो विथ हर फ्रेंड मी तिच्या मित्रासोबत जातो आय गो विथ युअर फ्रेंड मी तुझ्या मित्रासोबत जातो आय गो विथ युअर फ्रेंड मी तुमच्या मित्रासोबत जातो आय गो विथ अवर फ्रेंड मी आमच्या मित्रासोबत जातो आय गो विथ देअर फ्रेंड मी त्यांच्या मित्रासोबत जातो आय गो विथ सागर्स फ्रेंड मी सागरच्या मित्रासोबत जातो आय गो विथ राम्स फ्रेंड मी रामच्या मित्रासोबत जातो हे काढलं आता आय काढायचं यू टाकायचं आणि गोच्या ऐवजी कम पण घेऊ शकता गो सोबत पण म्हणा कम सोबत म्हणा ठीक आहे आय गो विथ माय आता यू गो विथ माय फ्रेंड तू माझ्या मित्रासोबत जातो यू गो विथ हिज फ्रेंड तू त्याच्या मित्रासोबत जातो यू गो विथ हर फ्रेंड तू तिच्या मित्रासोबत जातो यू गो विथ युअर फ्रेंड तू तुझ्या मित्रासोबत जातो यू गो विथ युअर फ्रेंड तू तुमच्या मित्रासोबत जातो यू गो विथ अवर फ्रेंड तू आमच्या मित्रासोबत जातो यू गो विथ देअर फ्रेंड तू त्यांच्या मित्रासोबत जातो यू गो विथ सागर्स फ्रेंड तू सागरच्या मित्रासोबत जातो यू कम विथ माय फ्रेंड तू माझ्या मित्रासोबत येतो यू कम विथ हिज फ्रेंड तू त्याच्या मित्रासोबत येतो यू कम विथ हर फ्रेंड तू तिच्या मित्रासोबत येतो यू कम विथ देअर फ्रेंड तू त्यांच्या मित्रासोबत येतो यू कम विथ अवर फ्रेंड तू आमच्या मित्रासोबत येतो यू कम विथ सागर्स फ्रेंड तू सागरच्या मित्रासोबत येतो यू कम विथ राम्स फ्रेंड तू रामच्या मित्रासोबत येतो यू कम विथ सागर्स डॉटर तू सागरच्या मुलीसोबत येतो यू कम्स विथ सागर्स सन तू सागरच्या मुलासोबत येतो यू कम विथ सागर्स फादर तू सागरच्या वडिलांसोबत येतो यू कम विथ सागर्स ग्रँडसन सागरच्या नातवासोबत तू येतो एनिथिंग ठीक आहे हे एक घेऊन हे सर्व बदलायचे त्याच्यानंतर या गो सोबत हे सर्व बदलायचे हे एक ठेवून हे सर्व बदलायचे वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी करून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता गो सोबत हे सगळे बदला
बाकीचं हे सगळं एकच ठेवा. नंतर आय सोबत हे सर्व बदला, हे एकच ठेवा. परत आय गो सोबत, विथ सोबत हे बदला, फ्रेंड सोबत बदला. नंतर हे ब्रदर सोबत बदला, सिस्टर सोबत बदला, अंकल सोबत बदला, आंटी सोबत बदला, यांच्या सर्वांसोबत बदला. एकदा हे बदला, एकदा हे बदला, एकदा हे बदलायचं, एकदा हे बदलायचं. असं विविध प्रकारे तुम्ही काय करू शकता, विविध प्रकारची वाक्य बनवू शकता. बघा, आय सोबत आय गो विथ माय फ्रेंड एक वाक्य झालं, विथ माय फ्रेंड एक वाक्य, ब्रदर सोबत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14, 15, 16. ठीक आहे, हे 16 माय सोबत, ही सोबत आय गो तसंच आहे. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 5 80, 16 7 96, 16 7 12, 16 8 8. किती हो राहिली ते वाक्य. नुसते गो सोबत, मग परत कम सोबत, मग स्पीक सोबत, मग राईट, मग टॉक, मग हे बी पण 20-30 लावायची चांगले, 30 क्रियापद लावायची चांगले. आणि इकडं पण याच्यासोबत पुन्हा, याच्यासोबत पुन्हा, हजारो वाक्य तुम्हाला बनवता येतात. ठीक आहे, कळाला व्हिडिओ, समजला? ओके. काही अडचण असली, काही समस्या असली तर निश्चितपणे कमेंट करून मला विचारू शकता. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा होता व्हिडिओ नंबर 4. पुढे येणार आहे व्हिडिओ नंबर 5. तोपर्यंत बाय बाय.